नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर भात किंवा ह्याला मसूर पुलाव पण बनवू शकता। एक पौष्टिक, चविष्ट आणि अगदी झटपट तयारी होणारी अशी ही रेसिपी आहे। अंकुरलेल्या अख्खा मसूर त्यापासून ही रेसिपी आपण बनवणार आहोत। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मसूर भात बनवण्यासाठी आपण साहित्य बघूया। त्यासाठी मी मोड आलेली मसूर घेतलेली आहे 1 वाटी। मोड आलेली मसूर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही साधा मसूर पण घेऊ शकता। तो 1 ते 2 तास आधी भिजत ठेवायचा। आणि भात बनवण्यासाठी मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। ह्याच वाटीच्या मापाने मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवायचं। मस्त तांदूळ व्यवस्थित असा फुलला जाईल भात। तुमच्याजवळ जर बासमती तांदूळ नसेल तर तुम्ही घरगुती जो आपला तांदूळ असेल तो वापरला तरी चालेल। अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट वापरणार आहे, कढीपत्ता थोडासा आणि एक बारीक कांदा मी उभा चिरून पातळ घेतलेला आहे। टोमॅटो घेतलेला आहे एक, तो पण उभा चिरूनच घेतलाय। 4 ते 5 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून। वरून टाकण्यासाठी कोथिंबीर आणि एक बटाटा घेतलाय चिरून। अख्खा मसूर भात आता बनवायला घेऊयात। त्यासाठी मी पॅन गरम करत ठेवलेला, त्यामध्ये आता 4 छोटे चमचे तेल टाकून घेऊयात। तुम्ही पाहिजे तर हा कुकरमध्ये पण बनवू शकता भात। तेल गरम व्हायला द्यायचं आहे। हा भात एवढा टेस्टी होतो ना, अंकुरलेला अख्खा मसूर, सुगंधी बासमती तांदूळ, बटाटा आणि घरगुती मसाल्याच्या स्वादामुळे हा भात अप्रतिम लागतो। लंच असो किंवा डिनर, हा भात एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा बनवासा वाटेल। आता तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आता पहिलं लसूण, मिरची आणि कढीपत्ता टाकायचा आहे। तो अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण तेलात हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि त्यामध्ये नंतर बटाटा टाकायचा आहे आणि बटाटा पण 2 ते 3 मिनिटं कांद्याबरोबर तेलात परतून घ्यायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित नंतर शिजला जाईल। पाव चमचा मीठ टाकायचं आहे। मीठ टाकलं की लगेचच आपण टोमॅटो उभा चिरून घेतला तो टाकायचा आहे। अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून अर्ध्या ते 1 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपण जो टोमॅटो टाकला आहे तो व्यवस्थित असा नरम होईल पटकन। 1 मिनिट झालेला आहे। आता आपण झाकण काढून घेऊ। बघा टोमॅटो पण नरम झालेला आहे, सॉफ्ट। तर मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये आता 1 चमचा मी धने जिरे पूड टाकते आहे, हळद पाव चमचा, लाल तिखट 1 चमचा टाकणार आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता मसूर टाकायची आहे मोड आलेली आणि बासमती तांदूळ घेतले आहेत ते पण टाकायचे आहेत आपण। आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकणार आहे, अर्धा चमचा मीठ। मिठाचं प्रमाण कमी टाकायचं कारण आपण पहिलं पाव चमचा मीठ वापरलेलं आहे। हळूवारपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। ज्या वाटीच्या मापाने तुम्ही तांदूळ घ्याल त्याच वाटीच्या मापाने 2 वाटी मी पाणी घेतलेलं आहे। 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी मी गरम करून घेतलेलं आहे, ते टाकलंय। आणि कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतली ती टाकायची आहे आणि 1 चमचा मी तूप टाकत आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून एक उकळी येईपर्यंत मीडियम फ्लेमवरती हे शिजून घ्यायचं आहे। उकळी आली की मंद आचेवर ठेवून झाकण ठेवायचं आहे आणि हा मसूर भात शिजवून घ्यायचा आहे। हे बघा एक उकळी आलेली आहे
आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती हा भात शिजवून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत. आता झाकण काढून हा अख्खा मसूर भात चमच्याने हळूवारपणे मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा झाकण ठेवून मंद आचेवरती पुन्हा 4 ते 5 मिनिटं शिजवून घेऊयात. कलर पण किती सुंदर दिसतोय बघा. बघा पुन्हा 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून घेऊ. पाणी बघा पूर्णपणे आटलेलं आहे आणि मस्त असा आपला अख्खा मसूर भात बनून तयार आहे. बटाटा पण शिजलाय बघा व्यवस्थित असा. झटपट तयार होणारा हा मसूर राईस तुम्ही नक्की बनवून बघा. मस्त असा खळखळीत झालाय बघा. पौष्टिक, चवदार, मोड आलेल्या अख्ख्या मसूरपासून बनवलेला हा मसूर राईस किंवा मसूर पुलाव मस्त असं तयार होतो. तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.